WWE नाही, मनमाडच्या स्थानकावरील व्हिडिओ, अंगावर शहारे येतील. रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माते फिरू आणि पुढे जे झालं ते बघून तुम्हाला त्या व्यक्तीचा राग येईल, पण रेल्वे कर्मचाऱ्यांची स्तुती पण कराल. नेमकं काय घडलं असं? अतिशय धक्कादायक घटना नाशिक जिल्ह्यातील मनमाड रेल्वे स्थानकात घडली आणि थरार बघून लोकही घाबरले. कारण ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढलेल्या तरुणामुळे 2 तास तणाव. मनमाड रेल्वे स्थानक देशभरातील रेल्वे मार्गांना जोडणारं एक अत्यंत महत्त्वाचं जंक्शन. रोज हजारो प्रवासी, शेकडो गाड्या, सततची धावपळ आणि गजबज. पण याच गजबजलेल्या स्थानकावर शुक्रवारी दुपारी घडलेली ही घटना पाहून उपस्थित प्रत्येकाचा श्वास क्षणभरासाठी थांबला. व्हिडिओ पुढे बघण्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूस असलेली घंटी दाबायला विसरू नका, डेली अशाच ताज्या न्यूज बघण्यासाठी. एक तरुण अचानक प्लॅटफॉर्मवरील छतावर चढतो आणि काही क्षणातच थेट ओव्हरहेड इलेक्ट्रिकच्या खांबावर जाऊन बसतो. खाली हजारो लोक, वर हजारो व्होल्टचा विद्युत प्रवाह आणि मध्ये एका व्यक्तीचा जीव. ही घटना इतकी धोकादायक होती की चुकीचा क्षण आणि सर्व काही संपलं असतं. नेमकं काय घडलं? शुक्रवार दुपारचा वेळ. उन्हाचा तडाखा प्रचंड. मनमाड रेल्वे स्थानकावर नेहमीप्रमाणे प्रवाशांची गर्दी होती. अंदाजे 2:30 ते 3 वाजेच्या सुमारास 31 वर्षाचा तरुण एका गाडीतून उतरला. सुरुवातीला तो सामान्य वाटत होता, मात्र काही क्षणातच त्याचं वर्तन विचित्र होऊ लागले. अचानक तो प्लॅटफॉर्मवरील छतावर चढला आणि धावत सुटला. लोकांना काही समजण्याआधीच तो थेट ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला. रेल्वेच्या ओव्हरहेड वायरमध्ये अत्यंत उच्च दाबाचा वीज प्रवाह असतो. साधारण 25,000 व्होल्ट इतका हा प्रवाह असतो. विशेष म्हणजे त्या वायरला स्पर्श करणं तर दूरच, फक्त 1-2 फूट जवळ गेलं तरीही आर्किंग, शॉर्ट सर्किट होऊन व्यक्ती जागीच मृत्युमुखी पडू शकते. अशा परिस्थितीत तो तरुण त्या खांबावर चढलेला पाहून प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. घटनेनंतर काही सेकंदातच संपूर्ण प्लॅटफॉर्मवर एकच खळबळ उडाली. लोक मोबाईल काढून व्हिडिओ शूट करू लागले, तर काही जण घाबरून दूर पळाले. महिला आणि लहान मुलांमध्ये विशेषतः भीतीचं वातावरण होतं. सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न, तो खाली येणार का? वीज लागली तर कुणी वाचवणार का? प्रसंगाचं गांभीर्य ओळखून रेल्वे प्रशासनानं तात्काळ कारवाई केली. सर्वप्रथम ओव्हरहेड वायरचा विद्युत पुरवठा बंद करण्यात आला. त्या भागात तात्पुरती अर्थिंग करण्यात आली. ओव्हरहेड इलेक्ट्रिक विभागाला सतर्क करण्यात आले. त्वरित टॉपर वॅगन बोलवण्यात आली. ही प्रक्रिया संपूर्ण अत्यंत जलद गतीनं पार पडली, कारण प्रत्येक सेकंद महत्त्वाचा होता. रेस्क्यू ऑपरेशन सोपं नव्हतं. तो तरुण खांबाच्या उंचावर बसलेला होता आणि त्याची मानसिक स्थिती स्थिर नव्हती, त्यामुळे तो अचानक हालचाल करू शकत होता. रेल्वे कर्मचाऱ्यांनी शिडी आणि दोऱ्यांच्या मदतीनं खांबावर चढाई केली. त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, शांत करण्याचा प्रयत्न केला. सुमारे 2 तासाच्या अथक प्रयत्नानंतर अखेर त्या तरुणाला सुरक्षित खाली उतरवण्यात यश आलं. या घटनेमुळे काही काळ रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. काही गाड्यांचे प्लॅटफॉर्म बदलण्यात आले, काही गाड्या उशिरानं सोडण्यात आल्या. प्रवाशांना सतत सूचना देण्यात होत होत्या. रेल्वे प्रशासनानं परिस्थिती नियंत्रणात ठेवून वाहतूक विस्कळीत होऊ दिली नाही. रेस्क्यू ऑपरेशन नंतर त्या तरुणाला खाली उतरवून रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार तो मानसिकदृष्ट्या अस्थिर मनोरुग्ण असल्याचा संशय. त्याची ओळख पटवण्याचं काम सुरू. त्याच्या कुटुंबाचा शोध घेतला जातोय. रेल्वे पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करतात. ही घटना केवळ अपघात नाही, तर समाजातील मानसिक आरोग्याच्या दुर्लक्षाचा मोठा इशारा आहे. आजही अनेक लोक मानसिक आजार लपवतात, उपचार घेत नाहीत, कुटुंबाकडून दुर्लक्ष होतं आणि अशा परिस्थितीत धोकादायक घटना घडण्याची शक्यता वाढते. या घटनेनंतर काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित झाले. प्लॅटफॉर्म सुरक्षा पुरेशी आहे का? अशा व्यक्तींना थांबवण्यासाठी उपाय काय? CCTV आणि सुरक्षा कर्मचारी पुरेसे आहेत का? रेल्वे प्रशासनानं यावर गंभीर विचार करण्याची गरज आहे. मनमाड हे एक महत्त्वाचं जंक्शन आहे, जिथे दररोज सुमारे 150 गाड्या ये-जा करतात. उत्तर, दक्षिण आणि पूर्व पश्चिम मार्गांना जोडणारा दुवा. हजारो प्रवाशांची दररोजची वर्दळ. अशा ठिकाणी सुरक्षा अधिक कडक असणं आवश्यक आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. लोकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या. हे खूप धोकादायक होतं. रेल्वे प्रशासनानं चांगलं काम केलं. मानसिक आरोग्याची काळजी घ्यायला हवी. प्रत्यक्षदर्शी काय म्हणाले? एका प्रवाशानं सांगितलं, आम्हाला वाटलं आता काही वाईट होणार, पण रेल्वे कर्मचाऱ्यांनी खूप धाडस दाखवलं. दुसऱ्यानं सांगितलं, तो अचानक वर गेला, आम्ही सगळे घाबरलो होतो. अशा घटनांपासून बचाव कसा? रेल्वे परिसरात सतर्क रहा.
संशयास्पद हालचाल दिसल्यास त्वरित कळवा. प्लॅटफॉर्मवरील नियम पाळा. मानसिक आजार असलेल्या व्यक्तींवर विश्वास ठेवा, लक्ष ठेवा. मनमाड रेल्वे स्थानकावरील ही घटना थरारक आणि धक्कादायक होती. एका व्यक्तीच्या चुकीच्या कृतीमुळे हजारो लोकांचा जीव धोक्यात आला होता. मात्र रेल्वे प्रशासनाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली. ही घटना आपल्याला 2 गोष्टी शिकवते. सुरक्षा कधीही हलक्यात घेऊ नये. मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकतं.